राम राम मंडळी मंडळी आज भव्य दिव्य चौपांचं मैदान सरकार महर्षी केसरी 2025 अकलूज या ठिकाणी पार पडते. या मैदानातील लायलॉट रात्रीच काढून झाले आहेत. मग या मैदानातील महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर असेल, मथुर 1001 असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस देवाभाई असेल, त्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81 असेल, अशा नामांकित नंदींचे पैरे आणि गट आपण पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, या मैदानात मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81 याच्या दावणीचा सिकंदर 81 आपल्याला गट क्रमांक 27 तास क्रमांक 2 वरती पळताना 100% पाहायला मिळेल. तर सिकंदरला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपल्याला मित्रांनो कबाली 4x4 हा सुद्धा आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. तर कबाली 4x4चा गट असणार आहे. गट क्रमांक 10 तास क्रमांक 7 वरती कबाली आपल्याला पळताना पाहायला मिळेल. तर या मैदानासाठी कबाली 4x4ला मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो 10 सरकारचा पक्ष 10 आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. तर पक्ष 10ची चिठ्ठी आपल्याला पब्लिकने पाहायला मिळेल. म्हणजेच पक्ष 10 आपल्याला गट क्रमांक 2 तास क्रमांक 1 वरती 100% पाहताना पाहायला मिळेल. तरी पक्षाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणजेच रायफल 81 आपल्याला गट क्रमांक 19 तास क्रमांक 5 वरती 100% पाहताना पाहायला मिळेल. तरी या मैदानासाठी रायफलला मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्या 55 लाखाची विक्रमी खरेदी कारुंडे एक्सप्रेस चिक्या आपल्याला गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 5 वरती 100% पाहताना पाहायला मिळेल. तरी चिक्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी रुस्तमिंद केसरी बाकासूर सुद्धा या मैदानामध्ये 100% पाहताना पाहायला मिळणार आहे. मग बाकासूरचा गट कोणता? तर बाकासूर आपल्याला गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 5 वरती 100% पाहताना पाहायला मिळेल. यावरून तुम्हाला समजलं असेल की बाकासूरचा पायरा 100% फिक्स पायरा. बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतील. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, चिक्या आणि बाक्या ही गाडी कशी पळेल आणि ही गाडी 1 नंबरची मानकरी होईल का? कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मित्रांनो बिनजोडचा बेताज बादशाह पब्लिकचं बेताळ मथुर 1001 हा सुद्धा आपल्याला या मैदानामध्ये 100% पाहताना पाहायला मिळणार. तर मग मथुरचा गट कोणता? तर मथुर आपल्याला गट क्रमांक 3 तास क्रमांक 3 वरती पळताना 100% पाहायला मिळेल. मथुरचा पायरा कोणता? तर मथुरसोबत आपल्याला बावऱ्या 87 हा पळताना 100% पाहायला मिळेल. तरी मथुर आणि बावऱ्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मित्रांनो ज्याने 5 लाखाचं मैदान गाजवलं, ज्याने भाईगिरी दाखवली, पब्लिकने धावून सुद्धा सुट्टा निकाल घेतला, असा हा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस देवाभाई हा सुद्धा या मैदानामध्ये 100% पाहायला मिळणार आहे. तर देवाभाईचा पायरा असणार आहे शेसवडीची रायफल. तरी शेसवडीची रायफल आणि देवाभाईला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते, देवाभाई आजच्या या मैदानात सुद्धा भाईगिरी दाखवेल का? कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बलमा हा सुद्धा या मैदानामध्ये 100% पाहायला मिळणार आहे. मग बलमाचा पायरा कोणता? तर बलमासोबत आपल्याला तुफान 10 पाहताना पाहायला मिळेल. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते, आज बलमाचं तुफान या मैदानात पाहायला मिळेल का? कमेंट करून नक्की सांगा. बलमा आणि तुफानला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो आजचे हे फिक्स पैरे टॉपचे पैरे त्यांच्या गटामध्ये पाहण्यासाठी सज्ज झालेत. पण हे लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवरती पाहायला मिळणार? तर या मैदानाचा थरार आपल्याला P3 लाईव्हवरती पाहायला मिळणार आहे. तर अवश्य भेट द्या P3 लाईव्हला आणि हे मैदान पहा.